गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 7व्या अध्यायामध्ये जी 100 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत आणि गोकर्ण महात्म्य चालू आहे. गोकर्ण महात्म्यामध्ये ते स्थान आहे. गोकर्णमध्ये महाबळेश्वराची स्थापना झाली. त्याचं विशेष असं की सगळ्या देवतांचा वास तिथे आहे. अनेकांनी आपल्या नावाने तिथे शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि त्याचं ग्रंथकार तर असं सांगतात की तिथे जेवढे दगड वगैरे असतील किंवा जे पाण्याचे स्रोत आहेत ते सगळे तीर्थासमान आहेत असं ते म्हटलं आहे आणि प्रत्येक दगडा शिवलिंगाचं स्वरूप आहे असं ते म्हणालेले आहेत. आता आपण पुढचं पाहणार आहोत. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्ण पीठ, कलियुगी कृष्णवर्ण झाला. तर ते शिवलिंग आहे ते कृतयुगामध्ये पांढऱ्या स्वरूपात होतं, पांढऱ्या रंगाचं होतं. त्रेतायुगामध्ये लोहित म्हणजे लाल रंगाचं, लालसर झालं. द्वापार युगामध्ये ते सोन्यासारखं पिवळं, सुवर्णपीठ म्हणजे सोन्यासारखं पिवळं, हळदीसारखं नाही, सोन्यासारखं पिवळं झालं. कलियुगी कृष्णवर्ण झाला आणि कलियुगामध्ये ते काळसर झालेलं आहे. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन दिसत असे सूक्ष्म रूपाने. हे 7 पाताळ आहेत. त्या 7 पाताळ एवढं ते खोल आहे आणि ते शिवलिंग असून ते आज आपल्याला पाहायला दिसत आहे. ते कलियुगामध्ये मृदू म्हणजे नरम मऊ झालेलं आहे असं ते आपल्याला सूक्ष्म रूपानं दिसत आहे. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नासी काय आश्चर्य पर्यसा. पश्चिम तटावर समुद्रावर पश्चिम किनाऱ्यावर हे गोकर्ण क्षेत्र आहे आणि ते जे ब्रह्महत्यादी पापांचा सुद्धा विनाश करतो आहे असं आश्चर्यचकित असं हे तीर्थक्षेत्र आहे. ब्रह्महत्यादी पातके परदारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जातील गोकर्ण दर्शने. तर ब्रह्महत्यादी जी पापं आहेत किंवा परदारा म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीशी गमन करणं, ही जी पापं आहेत ती दुःशील म्हणजे शीलवांनी दुःशीलपणे वागणारा किंवा दुराचारीपणे वागणारा असे त्यांची ती ही पापं त्या जाती गोकर्ण दर्शने. फक्त गोकर्णाला जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते पापे नाहीशी होतात. दर्शन मात्रे पुनीत होती आणि दर्शनानेच ते पवित्र होता. समस्त काम्यार्थ साधती. जी काही इच्छा आहे, कामना आहे ती त्यांची पूर्ण होते. अंती होय तया गती आणि शेवटी त्यांना सद्गती प्राप्त होते. गोकर्ण लिंग दर्शने. गोकर्णाचं जे शिवलिंग आहे ते त्याच्या दर्शनाने सद्गती प्राप्त होते. ते स्थानी पुण्यदिवशी, पुण्यदिवसामध्ये जे जे अर्चिती भक्तीसी, जे भक्तीने त्याचं अर्चन करतील तेची जाणा रुद्रवंशी आणि तेच रुद्र स्वरूप आहेत. रायासी म्हणे गौतम आणि ते राजाला गौतम ऋषी सांगतात. एखादे समय गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी, पूजा करता सदाशिवासी शिवपद निश्चये. ते एखादे समयी जर गोकर्णाला गेलात आणि भक्तीने आणि तिथे जर तुम्ही त्या सदाशिवाची त्या लिंगाची पूजा केली शिवाची तर तुम्हाला शिवपद प्राप्त होईल हे निश्चयी जाणा. आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवा भीतरी स्नान करुनी समुद्र तीरी दान धर्म करावा. आदित्य म्हणजे रविवार, आदित्य म्हणजे रवी म्हणजे रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि अमावास्यादी जी पर्व येतात त्यामध्ये जर कोणी समुद्र स्नान करून तिथे दान धर्म करावा. शिवपूजा व्रत हवन, शिवपूजा करून हवन करणं, व्रत आचरणं, जप ब्राह्मण संतर्पण, ब्राह्मण भोजन करणं, किंचित करता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. तिथे थोडं जरी तुम्ही शिवपूजा केली, व्रत केलं, हवन केलं आणि किंचित तुम्ही अन्नदान जरी केलं ब्राह्मणांना तरी त्याचं अनंत पुण्य आहे. गौतम म्हणे रायासी असं गौतम ऋषी त्या राजाला सांगतात.
व्यतिपादादी पर्वणीसी, व्यतिपादादी जी पर्वणी आहे सूर्य संक्रांतीचे दिवशी म्हणजे सूर्य संक्रमणाच्या वेळेला महाप्रदोष म्हणजे महाप्रदोष असेल तेव्हा म्हणजे प्रदोषवर असेल तेव्हा त्रयोदशी, त्रयोदशीला प्रदोष असतो. पूजिता पुण्य अगण्य आणि तिथे ती पूजा करताना म्हणजे कुठे व्यतिपादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य, तेव्हा गणता येणार नाही एवढं पुण्य प्राप्त होईल. काय सांगो त्याचा महिमा, त्याचा महिमा काय वर्णो, निवाडा होय अखिल कर्मा, सगळ्या कर्माचा निवाडा होतो आणि निपटा होऊन जातो. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट जसे, आणि ईश्वर हा भोळा आहे आणि त्याचा अनंत महिमा आहे तो आपल्याला सांगताही येणार नाही. असा जो ईश्वर आहे तो फक्त पूजनाने अगदी श्रद्धापूर्वक केलेल्या पूजनाने तो तुष्ट तसे म्हणजे समाधान पावतो. आसित पक्षमागमासी, आसित म्हणजे वद्य पक्षात, आसित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्व पत्र वाहिले त्यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत. म्हणजे वद्य पक्षातल्या माघ मासातल्या वद्य पक्षामध्ये शिवरात्री चतुर्दशीच्या दिवशी बिल्वपत्र जर शिवाला वाहिली तर त्याचं पुण्य त्रिभुवनामध्ये दुर्लभ आहे, असं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं ते म्हणतात. ऐसे अनुपम स्थान असता, असं अनुपम ज्याची उपमा देता येणार नाही अन्य कोणाची असं स्थान जे आहे असता. न जाती मूर्ख लोक एकता, हे ऐकून या स्थान महिमा ऐकून सुद्धा लोक त्या ठिकाणी जात नाही. शिवतीर्थ असे दुर्लभता, निर्णती मूढ बधीर जाणा, असे हे मुके बहिरे असलेले मूर्ख लोक हे तिथे जात नाहीत. एवढं दुर्लभ असं स्थान असून सुद्धा उपोषणादी जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे पर्यासा. म्हणजे उपोषण करणं, जागरण करणं, लिंग सन्निध गोकर्ण म्हणजे गोकर्णाच्या त्या प्राणलिंगाच्या समोर जर जागरण केलं तुम्ही किंवा उपोषण केलं, उपवास धरून तिथे तुम्ही राहिलात तर ते स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक पुण्य जे मिळतं ती शिडी तयार होते आणि तुम्ही स्वर्गामध्ये जातात. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जनयात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा. आणि असे या गोकर्ण क्षेत्रामध्ये जी लोक जातात त्यांना चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात, धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतो. स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यक्त होय जाणा. तर तुम्ही सर्व तीर्थ तिथे जे आहेत तिथे स्नान करा आणि दर्शन घ्या आणि महाबळेश्वराचं दर्शन करून भक्तीने तुम्ही दर्शन करा. म्हणजे तुम्ही तिथे पापा व्यतिरिक्त म्हणजे पापाचा नाश होईल. ऐशापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकुनी अतिप्रेमा पुसता झाला त्यावेळी. आणि असा गोकर्ण महिमा गौतम ऋषींनी त्याला सांगितल्यानंतर राजाने अतिप्रेमानं त्यांना पुढचा प्रश्न केलेला आहे. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण ते यापासी साक्ष झाली असेल. तर ते म्हणाले की राजा गौतम ऋषींना म्हणाला की तुम्ही गोकर्ण स्नानाचं महात्म्य निरूपलं, पण पूर्वी इथं कोण येऊन ह्याला हे असं अनुभव आला किंवा साक्ष याचा अर्थ आहे साक्ष, डोळ्यासमोर जे घडतं ते साक्ष. साक्षीदार याचा अर्थ काय, साक्ष देणं म्हणजे काय तर माझ्या समोर हे घडलेलं आहे. तर असं तुमच्या डोळ्यासमोर असं घडलेलं असेल तर तुम्ही एखादं सांगा. विस्तारुनी ते आम्हासी, विस्तारुनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी, म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करून या. आणि म्हणून काय केलं पुढं तर विस्तारून ते आम्हाला सांगा असं म्हणून त्यांना त्यांच्या चरणाशी अतिभक्तीने तो लागलेला आहे गौतमांच्या. म्हणे गौतम तये वेळी
गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे. तर म्हणाले की गौतम त्या राजाला म्हणाला, गौतम ऋषी, गोकर्ण क्षेत्र हे महाबळेश्वरच आहे. हां, आणि ते महाबळी आहे म्हणजे त्याचा प्रताप आणि त्याचा काय म्हणतो आपण त्याचा महिमाच इतका असा आहे की आम्ही पूर्वीपासून फार आधीपासून बहुकाळी तिथे आम्ही जाणतो आणि अपार साक्षी देखली असे डोळ्यांनी अनेक घटना आणि अनेक ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. गेलो होतो आम्ही यात्रे, देखला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करून या. म्हणे आम्ही एकदा तिकडे यात्रेला गेलो होतो आणि तिथे एक दृष्टांत पाहिला, म्हणजे दृष्टीसमोर घडलेली घटना पाहिली. आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करून या. आणि लोक यात्रेसाठी तिथे आले होते. माध्यान्ह काळी आम्ही तेथे दुपारच्या वेळेला बसले होतो वृक्ष छायेते, आणि मी झाडाखाली बसलो होतो. दुरून देखले चांडाळी, ते एका चांडाळिणीला आम्ही तिथे येऊन पाहिलं. वृद्ध अंध महारोगी, ती एकतर म्हातारी आहे जी आंधळी आणि तिला कुष्ठरोग झाला, महारोग झालेला आहे अशी ती. शुष्कमुखी निराहारी, तिचं तोंड सुकून गेलेलं आहे. हां, निराहारी म्हणजे तिला खायला अन्न मिळालं नाही, उपाशी अशी. कुष्ठ सर्वांग शरीरासी, आणि तिच्या संपूर्ण अंगाला कुष्ठ झालेलं आहे. कृमी पडले अघोरी, आणि ती कसे अतिशय तिला अळ्या पडलेल्या तिच्या शरीरामध्ये. पूय शोणित दुर्गंधी, आणि कसं आहे पू आणि रक्त याचं वास येतोय. कुक्षी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विव्हळा, वस्त्र नाही परिधाना. त्याला कुक्षी रोगी गंडमाळ, हे आता ह्याला का आताच्या आजारपणात काय म्हणतात मला माहिती नाही, शोधावं लागेल. हां, कफे दाटला, कफ झाला होता, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विव्हळा, दंतहीन दात नाही आहेत तिला आणि विव्हळते हां वेदनेने, आणि अंगावर वस्त्र नाही आहे अशा परिस्थितीत. चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठकता, आणि तिच्यावर चंद्रकिरण जरी पडले किंवा सूर्यकिरण पडले तरी ती प्राण जाईल अशा वेदनेने व्याकुळ होते. शौचव्याधी अतिविव्हळा, वस्त्र शौचव्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी, आणि शौचव्याधी म्हणजे तिला मूळव्याध झालेला आहे. हां, आणि सर्वांग शूळ, संपूर्ण अंग तिचं दुखत आहे, महादुःखी, त्या दुःखाने ती दुःखी आहे, वेदनेने दुःखी आहे ती. विधवा आपण केशवपनी, ती विधवा आहे आणि तिने केशवपन केलेलं आहे, म्हणजे केस काढायचे ना पूर्वी सगळे, तर केशवपन केलेलं आहे. दिसे जैसे मुख मरणी, अगदी मेल्यासारखं त्राणच उरलेलं नाही आणि मेल्यासारखी झालेली ती. क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे, आणि तिशी चालताना तोल जाऊन पडतंय आणि प्राण जातोय की काय अशा अवस्थेमध्ये ती आहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, अशी ते चांडाळीची अवस्था होती. आली वृक्ष छायेसी, आणि एका झाडापाशी ती आली. देह टाकीला धरणीसी, आणि ती थोडी कलंडली त्या सावलीमध्ये, आणि त्यजोप आहे प्राण, आपला प्राण आता सोडून द्यावा अशा अवस्थेत ती आली आहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्ष छायेसी, देह टाकला धरणीशी, त्यजोप आहे प्राण आपला, प्राण त्यजिता तयवेळी, नंतर तिने प्राण सोडला. विमान उतरे तत्काळी, आणि एक विमान उतरलं. शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खटवांग धरून या, आणि त्रिशूळ आणि खटवांग नावाचं जे शस्त्र आहे ते घेऊन शिवदूत तिथे उतरले. टंकायुधे चंद्रमौळी, दिव्यकांती चंद्रासारखी कोवळी, किरीट कुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणे परी. हां, आणि तिथे त्याचं रूप वर्णन केलेलं आहे, कसे आहेत ते दूत. विमानी दिव्यकांती चंद्रासारखी प्रकाशवान किंवा कांतिमान अशी जी आहे, तेजस्वी कांती म्हणून, पण ते कसं चंद्रासारखी, कारण चंद्राचा ताप हा शीतल आहे, सूर्याचा आहे तो तप्त आणि दाहक आहे. तर चंद्रासारखी कोवळी, किरीट कुंडले मिरवली, कानामध्ये किरीट कुंडले
वगैरे मिरवलेली आहेत. विमानी सूर्यासारखे तेज, विमानात ते सूर्यासारखे तेज, अति विचित्र दिसे विराज, आले चंडाळीची एक काज, अपूर्व वर्तले त्यावेळी. आणि ते सगळे चांडाळीला नेण्यासाठी तिथे आले. आम्ही पुसले शिवदूतांशी, म्हणजे मी त्यांना विचारलं शिवदूतांना, आले ते कवण्या कार्यासी, कुठल्या कार्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात? दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळी ते, आम्ही या चांडाळीला नेण्यासाठी आलेलो आहोत. ऐकून दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन, पुनरुपी केला त्याचे प्रश्न, एक राया तू एक जित्ते. आणि आम्ही आश्चर्यचकित झालो की शिवदूत कसे काय आले. आणि म्हणून आम्ही त्याला परत एक प्रश्न केला, तो एक चित्ताने, ऐशा चांडाळी पापाणीसी कैसे नेता विमानेसी, म्हणे अशा चांडाळीला तुम्ही विमानामध्ये कसं काय नेता? नेऊन या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य, एखाद्या कुत्र्याला तुम्ही सिंहासनावर नेऊन बसवण्यासारखा प्रकार आहे. कोणीतरी आलेला आहे. या जन्मदारभ्य इसी, म्हणजे आजन्म जिने पापे पाप संग्रहासी, फक्त पाप केलेली आहेत आणि पापाचा संग्रह झालेला आहे. ऐसी पापिणे दुर्वृत्तेसी कैसी न्याल कैलासा, अशी पापीण आहे. नंतर दुर्वृत्त म्हणजे तिची वृत्ती आहे ती वाईट आहे, अशा याला तुम्ही कसे कैलासा न्याल? नाही इसी शिवज्ञान, तिला शिवज्ञान नाही आहे. शिवज्ञान म्हणजे शिवाच्या उपासनेसंबंधी किंवा शिवाच्या तत्वाविषयी ज्ञान नाही आहे. न करीच हे तपसाधन, ती तप वगैरे काही करत नाही. दया सत्य कदा नेणे, सत्य आणि दया तिच्या जवळ नाही आहे. इसी कैसे न्याल तुम्ही, हिला कसं काय तुम्ही न्याल? पशु मांस आहार इसी, साधा पशुमांस सदा करत राहते. सदा करी जीव हिंसी, जीवाची हिंसा त्यामुळे ती करते. ऐशी दुष्ट कुष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्गभवना, आणि अशा ह्या पापिणीला तुम्ही स्वर्गभवनामध्ये कसं काय नेता? अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही, ओ कधी शिवाची पूजा केली नाही किंवा पंचाक्षरी जप म्हणजे ओम नमः शिवाय, तर ओम हा प्रणवोच्चार आहे, नमः शिवाय असे 5 जे अक्षर म्हणून पंचाक्षरी. तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले, पुण्यदान अपुण्य दान, यज्ञयागादी साधन नाही केले इने कधी. नाही शिवरात्रीच्या दिवशी उपवास केला, नाही दान केलं, नाही यज्ञयागादी साधन आचरलं, कधीच काही केलं नाही. न करी स्नान पर्वकाळी स्नान कधी केलं नाही. नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सगळे नाही केले इणे कधी. इने व्रतादी वगैरे तीर्थाचरण वगैरे किंवा तीर्थाटन सुद्धा कधी केलं नाही. सर्वांगी पूय शोणित, सर्वांगामध्ये पू आणि रक्त येत आहे. दुर्गंधी असे बहुत, दुर्गंधी येत आहे. ऐसी चांडाळी दुर्वृत्त कैसे विमानी बैसवाल, अशा चांडाळीला तुम्ही कसं काय विमानामध्ये घेता किंवा बसवणार? अर्चन जन्मांतरीचे जाणा, कुष्ठ सर्वांग हे चिकुणा. जन्माभर किंवा जन्मांतरी मागच्या किंवा अनेक जन्मातलं पापाचरणाचं फळ, त्याच्या कर्माचं फळ म्हणून कुष्ठरोग आहे. हे त्याचं खूण आहे. कुष्ठ दिसतात म्हणजे ती खूण आहे. कृमी निघती मुखातून, आगी मुखातूनही अळ्या निघत आहेत. पूर्वार्जित काय केले, असं पूर्वार्जित काय केलं तिने? ऐशी पापाणी दुराचारी, अशी पापिणी दुराचारी असलेली केवी नेता कैलास भवनी, तिला कैलासी कसं काय नेता? योग्य नव्हे चराचरी, असंही योग्य नाही आहे. असं चराचरामध्ये ते म्हणजे काय म्हणतात, निसर्ग नियमाला धरून नाही किंवा दैवी नियमाला धरून नाही. तुम्ही केवी न्याल चांडाळी, केवी न्याल इसी, तुम्ही कसे नेणार? गौतम म्हणे रायासी, ऐसे पुसले दूतांसी. मी असं दूतांना विचारलं, शिवदूतांना. त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत तये परियसा, आद्यंत तये चांडाळीच्या. त्या चांडाळीचा आद्यंत म्हणजे सुरुवातीपासून डिटेल तिची सगळी घटना किंवा तिचं जीवन काय ते सांगितलं.
म्हणे गौतम ऋषेश्वर, गौतम ऋषी त्याला सांगतात, हा? चांडाळीचा पूर्वपार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य बरियसा. मग ते सांगतात की बघा काय आहे ते. हं? हिचा पूर्वी हिचे जन्मस्थान, मागच्या जन्मामध्ये हिचं पूर्वी आधीच्या आधी हिचा जन्म होता तो ब्राह्मण कन्या असे जाणं. ती ब्राह्मणाची मुलगी होती. सौदामिनी नाम असे पूर्ण, असं तिचं सौदामिनी असं तिचं नाव होतं. सोमबिंबासारखी मुख म्हणजे चंद्रवदना जिला म्हणतात. सोमबिंब म्हणजे चंद्राचं बिंब, प्रतिबिंब असावा असं तिचं मुख. अतिसुंदर रूप हिसी, हां. उपवर झाली पितृगृहासी, न मिळे वर तियसी चिंता करी माता पिता. आणि अशी लावण्यवती असलेली ती मुलगी, हां, सौदामिनी, आणि ती उपवर झाली आणि तिला वर काही येत नव्हता. न मिळे वर सुंदरी तिसी, हां, आणि तिला वर काही येत नव्हता. उन्मत्त झाली 10 वर्षी, ती 10 वर्षाची झाली पूर्ण. मिळून एका द्विजासी गृह्योक्तेशी लग्न केले आणि एका ब्राह्मण मुलाशी तिचं गृह्योक्तेशी म्हणजे गृह्यसूत्र जे आहेत त्यांनी सांगितलेल्या विधीनुसार तिचा विवाहही झाला. विवाह झाल्यावरही होती ते या पतीचे घरी, आणि विवाह झाल्यावर ती तिच्या पतीच्या घरी होती. क्वचित काळ येणेपरी होती नारी परियसा, आणि काही काळ ती तिथे नवऱ्या घरी होती. वर्तता ऐसे पुढे देखो, काही काळ का राहिली कारण असं तिचं जीवन संसाराला ती लागली होती. आणि पुढं काय झालं तर तिच्या पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तत्कालिक विधी लेखे करून या. आणि त्या पतीला दुःख झालं म्हणजे इथे तो आजारी पडला किंवा व्याधी निर्माण झाली आणि तो पंचत्व पावला म्हणजे पंचत्वात विलीन झाला. हां, विधिलेखे करून या, जसं विधीच्या मनात होतं विधिलेख होता त्याचा, तसं पंचत्वात पावला. ऐकूनी तिचे माता पिता कन्या आपले घरा आणती तत्वता, पतीचे दुःखे दुःखी दाखेद करीती नारी. आणि असं ऐकून ही घटना जेव्हा घडली ती तेव्हा पूर्वी निरोप फोन नव्हते, निरोप आला. आणि ज्या वेळेला त्यांच्या आईवडिलांच्या म्हणजे या सौदामिनीच्या आईवडिलांच्या कानावर ही वार्ता आली त्यावेळेला ते तिथे गेले आणि सगळं होऊन नंतर ते तिला माहेरी तिच्या घेऊन आले. इथे आपण 50 ओव्यांपर्यंत आपण त्याचा अर्थ पाहिलेला आहे. तर हे गोकर्ण महात्म्य आहे. गोकर्ण महात्म्य सांगण्यासाठी त्यांनी ही कथा जी आपल्याला शिवलीलामृतामध्ये सुद्धा येते ती कथा इथे सांगितली. शिवलीलामृत अर्थात नंतरच आहे, आधी गुरुचरित्रातच येतं ती. आज आपण इथे पाहिलेली आहे. हा सर्व स्थलपुराणाचा भाग आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.